मेकअप करायला जास्त आवडतं. आज मला ऐश्वर्या त्यांनी मेकअप करून दिलाय. जेव्हा मला खूप काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा काय करावंसं वाटतं तेव्हा मी कधी कधी हट्ट करते. रेश्माताई आहे, प्रतीक्षाताई आहे यांच्याकडे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरोघरी मातीच्या चुली या सेटवर मी आज आली आहे आणि मला इथे गोड अशी परी भेटली आहे. कशी आहेस तू? मी खूप मस्त आहे. तू कशी आहेस? मी खूप छान आहे, पण इतकी गोड दिसतेस तू आज. मला एक सांग, कोणी तयार केलंय तुला? मला ड्रेस कॉस्ट्युम ताईने घालून दिला आणि आज माझा मेकअप ऐश्वर्या ताईने केला. ओके, आणि हेअर कोणी केलेत? एवढे छान आंबाड्या वगैरे बांधलास तू? हो, हेअर पण हेअर ताईनेच केले. वा. सो आमच्या प्रेक्षकांना तुझा हा गोड गोड लुक दाखव जरा. किती सुंदर दिसते ती, बघा तिचे हेअर बघा. मला एक सांग, तुला नटायला किती आवडतं? खूप आवडतं. काय काय करायला आवडतं नटण्यात तुला? असं मला मेकअप करायला जास्त आवडतं. ओके, आणि तुला ऐश्वर्या ताईचा मेकअप जरा जास्त आवडतो ना, तू तिच्याकडनं करून घेते ना मेकअप? हो, आज मला ऐश्वर्या त्यांनी मेकअप करून दिलाय. ती जेव्हा मेकअप करते ना मला एकदम मस्त वाटतं, एकदम सॉफ्टली करते. हो. आणि मला एक सांग, तू एवढे छान छान दागिने घातलेस, हे घरून आणलेले की इकडनंच दिले तुला? इकडनंच दिलेत मला. पण तुला कोणता असा दागिना आहे जे खूप आवडतो, चेन वगैरे घालायला खूप आवडतं? असं मला चेन घालायला आवडते. साधी छोटीशी चेन असते ना ती घालायला मला आवडते. पण आता ओवी ना प्रेक्षकांना खूप जास्त आवडते. मला एक सांग, शाळेत किती हवा झाली तुझी टीचरांना, प्रिन्सिपलला किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींनी ह्या मालिका बघतात तेव्हा ते तुला काय सांगतात? जेव्हा माझे फ्रेंड्स सिरियल बघतात तेव्हा ते म्हणतात की तू छान काम करतेस असं. पण मला सांग, इथे तुला सगळ्यात जास्त मजा कोणासोबत येते? कोण तुझे लाड करतं? सगळेच करतात, असं स्पेसिफिक कोणी नाही, सगळे माझे लाड करतात. पण ओरडतं असं कोणीच नाही? थोडं थोडं भांडतेस तू कोणासोबत? थोडं तरी? नाही भांडत? नाही. का तू हट्ट पण नाही करत कोणाकडे की मला हे द्या म्हणून? असं नाही. जेव्हा मला खूप काहीतरी गोड खावंसं वाटतं किंवा काय करावंसं वाटतं तेव्हा मी कधी कधी हट्ट करते. अच्छा, ते हट्ट कोणाकडे करते? जेव्हा आता समजा रेश्माताई आहे, प्रतीक्षाताई आहे यांच्याकडे. पण मला एक सांग, तू हा साडीचा रंग जो आहे जो तुला खूप छान दिसतो आणि तुझ्याकडे वॉर्डरोबमध्ये असं जर मी घरी विचारलं तर कोणता कलर तुझा फेवरेट आणि सगळ्यात जास्त कपडे तू ते शॉपिंग करते? असे कोणत्या कलरचे कपडे आहेत ते? ब्लॅक कलर तुला आवडतो? हो, मला ब्लॅक आणि पर्पल आवडतो. ब्लॅक कलरचे असे जास्त कपडे नाही आहेत बट आहेत. मला ब्लॅक आवडतो आणि पर्पल आवडतो. पण आता ना ओवी आम्हाला खूप छान ऍक्टिंग करताना दिसते मालिकेत, आणि जानकी जी आई आहे तिचं तर सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. पण मग तू जानकी आईसोबत किती राहणार आहे? आणि जेव्हा ऐश्वर्या जी ताई आहे तुझी आणि ती सगळ्यांना जेव्हा असं त्रास देते तेव्हा तू तिला असं काय सांगणार आहे की बाबा बस झालं, आता माझ्या आईला त्रास नको देऊ असं? आता ते मला नाही माहिती, ते आता आपण पुढे बघू तेव्हा तुम्हाला कळेल. पण तुला असं ओरडायला आवडतं असं तू सांगते कधी ऐश्वर्या ताईला, ऐश्वर्या ताई नको ना इतका त्रास देऊ असं? हो, करते. मी रूम मध्ये सांगते की नको ना, किती त्रास देशील असं. येस. पण आता मला सांग ओवी, तू इथे मंगळागौर होणार आहे, त्यात कोणते कोणते खेळ तू खेळली? तुला फुगडी वगैरे खेळता येतं? हो. वा, कोणासोबत फुगडी खेळलीस तू? मी सगुणा ताई सोबत खेळले, म्हणजे जी सगुणा काकू दाखवली मी तिच्यासोबत खेळले. येस. अजून कोणते कोणते खेळ ते लोक खेळतात आणि तू त्यांच्यासोबत जाऊन खेळतेस? स्टेप सांग, नाव नसेल आठवत. ते लोक डान्स वगैरे करतात, त्यांच्यासोबत डान्स वगैरे करतेस? हो. वा, म्हणजे आता खूप मी पहिल्यांदाच केली या वेळेला सगळ्यांसोबत मंगळागौर अशी. मागच्या वेळेला मी नव्हते मंगळागौर मध्ये. वा, मग आता ओवी खूप मजा करते या मंगळागौर. मजा केली मी मंगळागौर. येस. आता तू प्रेक्षकांना काय सांगशील की त्यांनी काय बघायला पाहिजे तुमची ही मंगळागौर? तुम्ही मंगळागौर बघितली पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये ट्विस्ट पण आहे. येस, नक्कीच ट्विस्ट आहे आणि ओवी त्यात खूप छान छान खेळ खेळणार आहे, तो तुम्ही बघितली पाहिजे. सो मला असं वाटतं आता ओवी तू काय काय वेअर केलंस ना, हे जाता जाता प्रेक्षकांना सांग एकदा. मी एक मोत्यांचं असं काय म्हणतात त्याला, गळ्यातला वेळ केलंय. त्याच्यानंतर वेल आणि कानातले लावले, तिथे बांगड्या घातल्यात, असं सगळं मी घातलं. येस. पण तुम्ही बघताय का, तिने ती चंद्रकोर टिकली पण लावली आहे. सो ही मम्मीला सांगितलं ना, मम्मी आज चंद्रकोर लाव मला. हो.
मला माहितीच होतं हिने हा हट्ट करून लावले. सो थँक्यू सो मच ओवी, थँक्यू सो मच. आणि अशीच गोड राहा आणि असंच सगळ्यांचं एंटरटेन करत राहा सगळ्यांना. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.